जेव्हा पारोची जुळवाजुळवी चालत होती, कास्टिंग चालू होतं आणि जेव्हा सुचित्रा सेन यांची निवड केली तेव्हा अनेकांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकांनी यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला बिमल रॉय यांचा, की बघा इथे स्टार दिलीप कुमार आहे आणि तुम्ही त्यांच्या समोर एक नवीन अभिनेत्री जी घेतायत की जिचं फार बांगलामध्ये सुद्धा तिने बऱ्यापैकी चित्रपट खूप नाही, एक मोठी संख्या पण आहे आणि हिंदी चित्रपटसृष्टीला तर तिचं नाव फारसं माहिती नाहीये. तर तुम्ही अशी अभिनेत्री का घेताय? तुम्ही कोणीतरी एखादी स्टार आणि नाववाली हिंदी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला घेतलं पाहिजे. मात्र बिमल रॉय आपल्या मताशी ठाम राहिले, आपल्या विचारांशी ठाम राहिले आणि त्यांना पूर्ण विश्वास होता की मी जी पारोच्या भूमिकेसाठी सुचित्राची निवड केलेली आहे तर त्याला ती पूर्णपणे त्याचं जे काही जी व्यक्तिरेखा आहे त्याला ती पूर्णपणे न्याय देईल. आणि खरोखर आहे, तुम्ही देवदास बघितला तर खरं म्हणजे हा देवदास म्हटल्यानंतर एकतर पुरुष प्रधान चित्रपट आहे आणि दिलीप कुमार यांची प्रमुख भूमिका आहे. मात्र अनेक सीन्स मध्ये सुचित्रा सेन या भाव होऊन गेलेल्या आहेत. त्यांचं मी तुम्हाला एक सीन सांगते तर तुम्ही बघा पुन्हा एकदा. जेव्हा तरुण वयामधला देवदास जो मामाकडे शिकायला गेलेला असतो आणि तो पुन्हा गावामध्ये येतो आणि तो पारोला भेटायला जातो, तेव्हा ती वरती आपल्या रूम मध्ये असते आणि संध्याकाळची कातर वेळ आहे आणि तिने जो याचा चिमणीचा दिवा जो आहे तो दिवा लावलेला आहे, नॅचरल लाईट आहे.